नमस्कार मित्रांनो, आजच्या दृष्टिकोनमध्ये तुमचं स्वागत आहे. पहिला आपला टॉपिक आहे आजचा निसार सॅटेलाइट. सेकंड नंबरला आहे इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. त्यानंतर आहे यूके इंडिया ट्रेड डील थर्डला. आणि त्यानंतर चौथा आर्टिकल याच्याबद्दल आहे की अँड्रॉइड फोन्सचा वापर आपण अर्थक्वेक वॉर्निंगसाठी कशा प्रकारे यूज करू शकतो. ठीक आहे, बघा मित्रांनो, हा आपला टेलिग्राम चॅनल आहे. हा तुम्ही जॉईन करायचा आहे. या पीपीटी ज्या आहे त्या पीडीएफच्या फॉर्मॅटमध्ये मी शेअर करेल या टेलिग्राम चॅनलवर. आणि ज्यांनी आतापर्यंत आपला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेला नसेल त्यांनी तो करायचा आहे, म्हणजे जेणेकरून आपल्याला जास्त लोकांपर्यंत पोहोचता येईल. पहिलं आर्टिकल बघा, व्हॉट मेक्स नासा इस्रो निसार सॅटेलाइट स्पेशल. तर यावर प्रश्न कुठे येईल, तर तुम्हाला माहिती GS3 मध्ये तर येईलच, पण GS1 मध्ये देखील येईल. ठीक आहे, जे जॉग्राफीचे पॉईंट्स आहे त्यावर GS3 मध्ये GS1 मध्ये प्रश्न येईल. असं मी का म्हणतोय, कारण UPSCने एकदा GS1 मध्ये नासाच्या मिशनवर प्रश्न विचारलेला आहे. आय थिंक जुगा मिशनवर प्रश्न विचारलेला होता. ठीक आहे, जे ज्युपिटरचं मिशन होतं. आणि बघा GS3 मध्ये आपत्ती व्यवस्थापन मध्ये देखील याचे जे पॉईंट ते तुम्हाला मदत करतील आन्सर लिहायला, किंवा डायरेक्टली देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो की कशा पद्धतीने डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये निसारचा रोल राहणार आहे. आपण डायरेक्ट आर्टिकलला सुरुवात करूया. एकतर हा उपग्रह विशेष काय आहे बघा, फुल फॉर्म बघा काय, नासा इस्रो सिंथेटिक ॲपर्चर रडार सॅटेलाइट आहे. संयुक्त पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहे. ठीक आहे, जॉईंट अर्थ ऑब्झर्वेशन सॅटेलाइट आहे. कोणाचा? इस्रोचा आणि नासाचा. प्रिलिम्सला देखील हे पॉईंट महत्वाचे. 30 जुलैला प्रक्षेपित होणार आहे. कोणत्या व्हेकल थ्रू? तर GSLV Mark 2. उद्देश बघा काय, भूकंप, ज्वालामुखी, हिमनग, परिसंस्था, इकोसिस्टीम म्हणजे कोणते इकोसिस्टीम घ्या, शेती, पूर, दरड कोसळणे, जे काही लँडस्लाईड होतात यासारख्या पृथ्वीवरील सूक्ष्म बदलांचे निरीक्षण करणे हे निसारचं प्रायमरी ऑब्जेक्टिव्ह असणार आहे. वैशिष्ट्य बघा, आता यावर तुम्हाला मेन्सवर प्रश्न येईल. डायरेक्ट विचारतील तुम्हाला की निसार सॅटेलाइटचे वैशिष्ट्य कोणते आहे, किंवा मग व्हॉट आर द फीचर्स ऑफ निसार सॅटेलाइट. जगातील पहिला ड्युअल बँड सॅटेलाइट आहे. हा पॉईंट लक्षात घ्यायचा आहे. ड्युअल बँड कसा, तर नासासाठी नासाने जो बँड वापरला यामध्ये एल बँड आहे. ठीक आहे, नासाचा एल बँड आहे, इस्रोचा एस बँड आहे. ह्या दोन्ही बँड वापरून अर्थ ऑब्झर्वेशन केलं जाणार आहे आणि तो डेटा एकमेकासोबत शेअर केला जाणार आहे. पॉईंट नंबर 2 काय आहे, तर सर्व हवामानामध्ये आपण त्याला काय म्हणतो की ऑल वेदर सॅटेलाइट आहे. दिवस रात्र कार्यक्षम असणार आहे. ढग, धूर, झाडाझुडपांच्या आडूनही डेटा गोळा करता येणार आहे. उच्च रिझॉल्युशन आहे 3 ते 10 मीटर. बघा, हा डेटा तुम्ही लिहायचा आहे आन्सरमध्ये, जेणेकरून तुमचं आन्सर युनिक बनेल. 3 ते 10 मीटरचा अवकाशीय रिझोल्युशन आणि सेंटीमीटर पातळीवरील उभी नकाशात क्षमता. ठीक आहे, यामध्ये थोडंसं ट्रान्सलेशन चुकलं असेल तर ते करेक्ट करून घ्यायचं आहे, पण हे करण्याचा प्रयत्न केलाय मी. आणि कधी कधी मी याचा देखील वापर करतो, तर ते तुम्ही एक समजून घ्यायचं. ठीक आहे, खर्च बघा, या सॅटेलाइटसाठी खर्च किती आलेला आहे, तर $1.5 बिलियन एवढा खर्च आलेला आहे. कालावधी किती असणार या सॅटेलाइटचा, तर 3 वर्ष तर डेफिनेट असणार आहे, पण जे डिझाईन केलेलं आहे दोन्ही स्पेस एजन्सीने ते 5 वर्षासाठीचं डिझाईन आहे. मुक्त डेटा धोरण असणार आहे की निसारचा जो डेटा आहे तो फ्री डेटा असणार आहे, सगळ्यांना ओपन असणार आहे, तो सगळे यूज करू शकतील, सगळ्या ज्या एजन्सी त्या. बघा, कार्यक्षमता आणि तंत्रज्ञान, फंक्शनॅलिटी अँड टेक्नॉलॉजी. सूर्य संश्लेषणात्मक ध्रुवीय कक्षा, सन सिंक्रोनस ऑर्बिट आपण ज्याला म्हणतो. सन सिंक्रोनस म्हणजे काय की सूर्याची जी काही कक्षा आहे तिच्यासोबत एक फिक्स असा अँगल असतो त्या ऑर्बिटचा. ठीक आहे, डिटेलमध्ये तुम्ही सर्च करून घ्यायचं आहे. की उंची बघा 747 किलोमीटर असणार. सिंथेटिक ॲपर्चर रडार, मोठा अँटेनाप्रमाणे काम करणारी प्रणाली, रडार सिग्नल वापरून पृष्ठभागावरील बदल मोजते. बघा, रडार सॅटेलाइट जास्त काय इफेक्टिव्ह आहे, कारण एकदम मायक्रो स्केलला जरी अर्थ सरफेसमध्ये बदल होत असतील तरी ते कॅप्चर केले जाणार आहे. स्कॅन कव्हरेज बघा, 240 किलोमीटर रुंदीचा पट्टा, प्रत्येक क्षेत्र दर 12 दिवसांनी स्कॅन केले जाते. ठीक आहे, ज्या लोकांनी आधी रिमोट सेन्सिंगचा थोडाफार अभ्यास केलेला असेल त्यांना हे कळेल की हा काय प्रकार आहे. ठीक, त्यानंतर ड्युअल रडारचे उद्दिष्ट काय, एल बँड, नासा एल बँड वापरणार आहे, इस्रो एस बँड वापरणार आहे. मग एल बँड कशासाठी यूज होणार आहे बघा, झाडाझुडपांच्या जमिनीखालील हालचाली, झाडाझुडपांच्या खालच्या जमिनीखालील हालचाली. ठीक आहे, त्यानंतर म्हणजे त्यांना भेदून जे काही व्हेजिटेशनचं कव्हर आहे त्याला भेदून आपण हालचाली त्या मॉनिटर करणार आहोत. एस बँड बघा, भारतासाठी विशेष महत्वाची असणारी, शेती, वनीकरण, आपत्ती व्यवस्थापनासाठी महत्वाची आहे. बघा, उच्च रिझॉल्युशन डेटा आउटपुट, दरवर्षी 1 हेक्टर स्केलवरील वनीकृत बायोमास नकाशे, त्यानंतर दर त्रैमासिक सक्रिय आणि निष्क्रिय शेतीचे नकाशे, म्हणजे पडीक शेती कोणती आहे आणि पिकाखालील शेती कोणती आहे यावरील नकाशे देखील उपलब्ध होणार आहेत. त्यानंतर पूर नकाशे आणि आपत्तीनंतर 5 तासामध्ये डॅमेज प्रॉक्सी मॅप, म्हणजे समजा इंडियाचा कोणता पार्ट असेल
जिथं पूर आलेले आहेत तर डॅमेज मॅप देखील निसार सॅटेलाइट उपलब्ध करून देणार आहे एजन्सीजला, जेणेकरून जी काही पुढची कार्यवाही आहे ती लवकर होईल. मर्यादा बघा, ही जास्त टेक्निकल झालं, लक्षात नाही ठेवलं तरी चालेल. बघा 60 डिग्रीवरील अक्षावरील कव्हरेज गॅप असणारे, म्हणजे काय की त्याचं जे काही व्हर्टिकल पॉईंट पासून 60 डिग्रीपर्यंतच ते कव्हरेज असणार आहे, म्हणजे उरलेलं 30 डिग्री यामध्ये येणार नाहीये. ठीक आहे. 12 दिवसाच्या एका चक्रात पृथ्वीच्या पृष्ठभागाचा सुमारे 10% भाग चुकू शकतो. ठीक आहे. एवढं म्हणजे काय आपण एरर कन्सिडर करू शकतो. तो 30% भाग आणि हा 10% भाग. बांधणी आणि सहकार्य इस्रोने काय पुरवलंय बघा, तर I-30K सॅटेलाइट बस. बघा ठीक आहे, हे खूप टेक्निकल आहे. आता याचं डिटेल्स मला पण माहित नाही, जसं आर्टिकलमध्ये आहे तसं मी तुम्हाला सांगतोय. एस बँड रडार सिस्टीम अहमदाबाद येथील स्पेस ॲप्लिकेशन सेंटरमध्ये विकसित केलेलं आहे आपण हे. त्यानंतर के बँड दळणवळण प्रणाली, सौर ऊर्जा आणि इंटिग्रेशन एकत्रीकरण. ठीक आहे. या सगळ्या ज्या काही फॅसिलिटी आहे त्या इस्रोने पुरवल्या आहे. नासाने काय पुरवलंय, तर एल बँड सार सिस्टीम नासाने पुरवलेली आहे. 12 मीटर अँटिना, 9 मीटर बूम, GPS, डेटा रेकॉर्डर आणि जेट प्रोपल्शन लॅबोरेटरी जी आहे तिथं याचं सगळं जे इंटिग्रेशन किंवा मॅन्युफॅक्चरिंग झालेलं आहे. आणि या सगळ्यांचं इंटिग्रेशन कुठं केलेलं आहे, या दोन्हींचं पण इस्रोच्या आणि नासाच्या ज्या सिस्टीम आहे त्याचं, तर बेंगलोर येथे केलेलं आहे आपण. ठीक आहे. ऑपरेशन व डेटा हँडलिंग बघा, जो लॉंग टर्म डेटा आहे रणनीतिक संचालन ते कोण करणार आहे, तर नासाची JPL लॅबोरेटरी करणार आहे आणि रेग्युलर डे टू डे बेसिसवर इस्रो करणार आहे. डेटा प्रसारण बघा, नासा ग्राउंड स्टेशन, नासाचे ग्राउंड स्टेशन कुठे कुठे, तर अलास्का, सॉल्बर्ड नॉर्वे येथे आहे आणि चिली येथे आहे. ठीक आहे. आणि इस्रोचे कुठे आहेत, तर शादनगर हे तेलंगणामध्ये आहे आणि अंटार्क्टिका. तर एवढे जे आपले स्टेशन्स आहेत ग्राउंड स्टेशन, इथून डेटा प्रसारण होईल. डेटा प्रक्रिया कुठे केली जाणार आहे, तर राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग सेंटर कुठे, हैदराबाद या ठिकाणी केलं जाणार आहे भारतीय वापरकर्त्यांसाठी. तर बघा हे त्याचं कन्क्लुजन आहे. निसार ही एक अत्याधुनिक संयुक्त उपग्रह मोहीम आहे जी उच्च रिझोल्यूशन नियर रिअल टाइम पृथ्वी निरीक्षणाचा डेटा प्रदान करेल, सगळ्यांसाठीच प्रदान करेल. ही मोहीम भारताच्या शेती, हवामान निरीक्षण, वनीकरण, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या धोरणात्मक गरजांसाठी विशेषतः उपयुक्त असून ती जागतिक वैज्ञानिक संशोधनालाही महत्त्वाचे योगदान देणार आहे. आपण बघितलं की डेटा जो आहे तो सगळ्यांसाठी फ्री अवेलेबल होणार आहे. तर हे आहे निसार सॅटेलाइटचं महत्त्व. तुम्हाला प्रिलिम्स आणि मेन्समध्ये दोन्हीकडे हा प्रश्न येईल आणि बाकी ज्या तुमच्या एक्झाम आहे त्याला देखील प्रश्न येईल. पुढचा आपण आर्टिकल बघूया. पुढचं आर्टिकल आहे इंटरनल कंप्लेंट्स कमिटीवर, जे बालासोर येथे आत्महत्या झाली विद्यार्थिनीची त्याबद्दल आहे. अंतर्गत तक्रार समिती, इंटरनल कंप्लेंट्स कमिटी कशा कार्य करतात आणि त्याची परिणामकता काय आहे भारतामध्ये. संदर्भ काय बघा, हा संदर्भ पण तुम्ही लिहू शकतात करंट अफेअर्सच्या इंट्रोडक्शनमध्ये. तर एक दुर्दैवी प्रकरण झालं बालासोर येथे. एका विद्यार्थिनीने आत्महत्या केली कारण तिच्या लैंगिक छळाच्या तक्रारीकडे कॉलेजमधील जी इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे तिने दुर्लक्ष केलेलं आहे आणि मग ह्या घटनेमुळे त्यांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलेलं आहे. तर इंटरनल कंप्लेंट कमिटी जी काही मेकॅनिझम आहे ते इव्हॉल्व कसं झालं बघा, तर 1997 मध्ये सुप्रीम कोर्टचा महत्त्वाचा निर्णय आलेला होता. तर कोणता, विशाखा जजमेंट, त्यालाच आपण विशाखा गाईडलाईन देखील म्हणतो. त्यामध्ये सुप्रीम कोर्टने इंटरनल कंप्लेंट्स कमिटी, अंतर्गत तक्रार समित्या स्थापित करायला सांगितलं होतं. आणि मग ही इंटरनल कंप्लेंट कमिटी किंवा विशाखा ज्या गाईडलाईन आहे त्याला कायद्याचं स्वरूप दिलं पॉश कायद्याने 2013च्या. हा कायदा 10हून अधिक कर्मचारी असलेल्या सर्व कार्यालयांमध्ये ICC स्थापन करणे अनिवार्य करतो. ठीक आहे. बघा, तुमचं जे कार्यालय आहे प्रायव्हेट असेल, पब्लिक असेल, 10 जर कर्मचारी असेल तर तिथे इंटरनल कंप्लेंट कमिटी स्थापन करणं गरजेचं आहे. ठीक आहे. ही पॉईंट तुम्ही लिहायचे. त्यानंतर असंघटित क्षेत्रातील महिलांसाठी जिल्हा स्तरावर स्थानिक लोकल कमिटी असेल. ठीक आहे. आता समजा अनऑर्गनाइज सेक्टर आपण ज्याला म्हणतो किंवा असंघटित क्षेत्र ज्याला म्हणतो, 10 पेक्षा कमी रोजगार आहे पण त्यांचं देखील प्रोटेक्शन करायचं आहे आणि ते कशा थ्रू करणारे, जिल्हा स्तरावर स्थानिक समित्या असणारे, कलेक्टर त्यासाठी रिस्पॉन्सिबल असणार आहे. मग तुम्हाला हा देखील प्रश्न येईल की ICCची रचना व अधिकार काय आहे. तर रचना कशी असणार आहे बघा, समितीचे अध्यक्षपद वरिष्ठ महिला कर्मचाऱ्याकडे असेल. तुमच्या कामाच्या ठिकाणी जी वरिष्ठ महिला कर्मचारी आहे ती अध्यक्ष असणार आहे. किमान 2 सदस्य कायद्याचे किंवा सामाजिक कार्याचे ज्ञान असलेले असेल त्या ICC मध्ये. 1 सदस्य NGO कडून किंवा महिलेच्या मुद्द्यावर तज्ज्ञ असावा आणि या सगळ्यांमध्ये किमान निम्म्या सदस्य ज्या आहेत त्या महिला असाव्यात. ही कंडिशन आहे. या समितीला दिवाणी न्यायालयाचे अधिकार आहे. हा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. दिवाणी न्यायालयाचे अधिकार म्हणजे काय, की समिती कुणालाही बोलवू शकते, पुरावे मागवू शकते, साक्ष घेऊ शकते. चौकशी 90 दिवसामध्ये पूर्ण करणं अपेक्षित आहे, गरजेचं आहे. संपूर्ण प्रक्रियेत गोपनीयता राखणे बंधनकारक आहे, की कोणत्या महिलेवर किंवा कोणत्या महिलेने ही कंप्लेंट केलेली आहे ती गोपनीयता राखणे बंधनकारक आहे.
पीडितेला पोलीस तक्रार द्यायची असल्यास मदत करणे बंधनकारक आहे. समजा पीडिता म्हटली की तुमचं इंटरनल कंप्लेंट कमिटीचं कामकाज चाललंय ते चालू द्या, पण सायमल्टेनियसली मला केस देखील करायची, तर ICCने त्या महिलेला मदत केली पाहिजे. आता बघा, हा एक तुमचा काय म्हणून आपण क्रिटिकल अनालिसिसचा पॉईंट आहे. अंमलबजावणीतील अडचणी. अनेक संस्थांमध्ये आजही ICC कार्यरत नाहीत. बघा, कंपल्सरी केलेले असून देखील ICC कार्यरत नाहीये. डिसेंबर 2024 मध्ये सुप्रीम कोर्टने काय म्हणलंय की पॉश कायद्याच्या अंमलबजावणीमध्ये त्रुटी आहेत. ठीक आहे, नियंत्रण यंत्रणा कमकुवत आहेत. जिल्हा अधिकारी अहवाल गोळा करतात, पण त्याचा काय उपयोग होतो हे अस्पष्ट आहे. या मधु मेहरा या फील्डमध्ये तज्ज्ञ आहेत, त्या काय म्हणतात बघा, प्रशिक्षणाचा अभाव, जबाबदारीतील हलगर्जीपणा आणि मंत्रालयातील समन्वयाचा अभाव हे प्रमुख दोष आहेत ICCच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये. ICC अस्तित्वात असली तरी पक्षपातीपणा बघा. ठीक आहे, कामाच्या ठिकाणी पक्षपातीपणा होतो. इंटरनल कंप्लेंट कमिटी आहे, पण ज्या महिलेने तक्रार केलेली आहे तिला न्याय भेटेलच असं नाही. प्रशिक्षणाचा अभाव आहे, गोपनीयतेकडे दुर्लक्ष, यामुळे ती प्रभावी ठरत नाही. आपण कन्क्लुजन बघू याचं काय. तर ICCचा कायदेशीर पाया मजबूत असला तरी प्रत्यक्षात कमकुवत अंमलबजावणी आपण बघितलं, प्रशिक्षणाचा अभाव, संस्थात्मक पक्षपातीपणा यामुळे त्या प्रभावीपणे कार्य करत नाहीत. आणि बालासोर प्रकरण जे आहे ओरिसातलं, ते काय दाखवतं की योग्य अधिकार, प्रशिक्षण आणि देखरेखी अभावी, नियंत्रणाअभावी ICC पीडितेला न्याय देऊ शकत नाही. आणि मग बघा, यावर प्रश्न कुठे कुठे येईल ते महत्वाचं आहे बरं का. पेपर 2 मध्ये प्रश्न येईल दुबळ्या घटकांसाठी कायदे वगैरे आणि यंत्रणा. ठीक आहे, पेपर 2 मध्ये. पेपर 4 मध्ये खूप महत्वाचं आहे. इथिक्सच्या केस स्टडीमध्ये इंटरनल कंप्लेंट कमिटी तुम्ही कोट करू शकतात, किंवा डायरेक्टली तुम्हाला इथिक्समध्ये प्रश्न येईल. ठीक आहे, कारण हा एक कोर प्रश्न आहे इथिक्सचा आपण म्हणू शकतो. आणि वर्क कल्चर बघा, कार्यसंस्कृती आपल्याला सिलेबसचा डायरेक्टली पॉईंट आहे GS4 मध्ये, त्यामध्ये देखील प्रश्न येईल. ठीक आहे, हे झालं इंटरनल कंप्लेंट्स कमिटी. आपण पुढचा पॉईंट बघू. ठीक आहे, UK इंडिया ट्रेड डीलवर काय काय महत्वाचे मुद्दे ते आपण बघू. पेपर 2 मध्ये बघा, पेपर 2 मध्ये द्विपक्षीय संबंधावर प्रश्न येईल. पेपर 3 मध्ये देखील प्रश्न येईल याच्यावर. कुठे, तर अर्थव्यवस्थेचे उदारीकरणाचे परिणाम. बघा, आपण फ्री ट्रेड डील करतोय, ते एक प्रकारे उदारीकरण चाललंय. ठीक आहे, आणि त्याच्या विकासावर परिणाम कसे होऊ शकतात, किंवा मग इंडियन मार्केटवर त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, इंडियन ॲग्रिकल्चरवर त्याचे परिणाम कसे होऊ शकतात, यावर GS3 मध्ये तुम्हाला प्रश्न येऊ शकतो. आपण डायरेक्ट बघूया. ट्रेडचं डीलचं नाव काय आहे, तर कॉम्प्रिहेन्सिव्ह इकॉनॉमिक ट्रेड ॲग्रीमेंट. कधी साईन झाली, तर 24 जुलै 2025 रोजी साईन झाली. आणि 3 वर्षापासून याची जी काही आहे ते वाटाघाटी सुरू होत्या. उद्दिष्ट बघा काय आहे, वस्तू सेवा गुंतवणूक खरेदी प्रोक्युअरमेंट, गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट, वस्तू सेवा गुंतवणूक प्रोक्युअरमेंट यामधील द्विपक्षीय व्यापार वाढविणे. तरतुदी बघा काय काय आहे. तर मग UKने आपल्या 99% उत्पादनावरील आयात शुल्क रद्द केले आहे. पॉईंट नंबर 1. पॉईंट नंबर 2, भारताच्या 6.5 अब्ज डॉलरच्या निर्यातींना, जसे कपडे, आपण त्याला पादत्राणे, चप्पल, फळे, समुद्री अन्न, गालिचे, वाहने, आता UK मध्ये शुल्कमुक्त असेल. ठीक आहे, म्हणजे जवळजवळ 45% जो काही ट्रेड आहे आपला UK सोबतचा, तो शुल्कमुक्त असेल. आणि उर्वरित जो ट्रेड आहे तो आधीपासूनच शून्य शुल्क असलेल्या श्रेणीत येतो. भारताने आपल्या 90% टॅरिफ लाईन्सवर शुल्क कमी करण्यास, रद्द करण्यास सहमती दिलेली आहे, ज्यामुळे UKच्या 92% निर्यातींना भारतात प्रवेश मिळेल. ठीक आहे, बघा, UKने 99% कमी केलेला आहे, आपण देखील 90% कमी केलेला आहे. प्रभावित वस्तू कोणत्या असणार आहे, तर बघा, UK व्हिस्की खूप न्यूजमध्ये होती. ब्रिटिश गाड्या, अभियांत्रिकी उत्पादने भारतात स्वस्त होती. 2024-25 मध्ये बघा, भारताचा आणि UKचा ट्रेड दिलेला आहे. भारताच्या निर्यातीत UKचा वाटा किती होता, 3.3% होता. म्हणजे जे काही टोटल निर्यात आहे आपली, त्यातला 3.3 UK आहे, आणि टोटल जे आयात आहे त्यात UKचा वाटा 1.2 आहे. सेवा क्षेत्रामध्ये बघा, भारताने लेखा तपासणी, ऑडिट रिपोर्ट आपण ज्याला म्हणतो, किंवा मग ऑडिटिंग, टेलिकॉम, वित्तीय सेवा, पर्यावरणीय सेवा अशी क्षेत्रे UK कंपन्यांसाठी उघडली आहेत या डील थ्रू. या कंपन्यांना भारतात स्थानिक कार्यालय न उघडता सेवा देता येतील. बघा, नॉट नेसेसरी की तुम्ही स्थानिक कार्यालय उघडायचे आहेत, तुम्हाला ते न करता पण सेवा देता येतील. भारतीय कंपन्यांप्रमाणेच वागणूक मिळेल. तर ॲट पार विथ इंडियन कंपनीज. भारताने कायदा व लेखा क्षेत्रातील UK व्यावसायिकांना व्यावसायिक पात्रता मान्य केली आहे. कायदेशीर सेवा वगळून ना, जी काही लिगल सर्व्हिसेस आहे त्याला मान्यता नाही दिलेली, पण लिगल डिग्रीला मान्यता दिलेली आहे. ते महत्वाचं आहे. UKने भारतीय IT, कन्सल्टन्सी आणि पर्यावरणीय सेवा कंपन्यांना तिथे व्यवसाय स्थापन करण्याचा अधिकार दिलेला आहे, म्हणजे भारतातल्या कंपन्यांना. ठीक आहे, हे महत्वाचं आहे. त्यानंतर डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन खूप महत्वाचं आहे. बघा,
आता भारतातले काही जे एम्प्लॉई आहे ते टेम्पररी काळासाठी भारतात जातात, सॉरी यूकेमध्ये जातात, आणि यूकेचा लॉ असा आहे की तिथे त्यांना जी काही सुरक्षा प्रणाली आहे, सोशल सिक्युरिटी स्कीम आहे, तिथे कॉन्ट्रीब्यूट करायला लागतं. पण आपण ही देखील एक ॲग्रीमेंट साईन केलेली आहे, त्याला डबल कॉन्ट्रीब्युशन कन्व्हेन्शन असं म्हणू आपण. आणि त्या थ्रू काय की जे काही आपले टेम्पररी एम्प्लॉईज तिकडे गेलेले आहेत त्यांना तिकडे कॉन्ट्रीब्यूट करण्याची गरज नाही आहे, जेणेकरून त्यांना डबल कॉन्ट्रीब्युशन करण्याची गरज लागणार नाही. ठीक आहे. अपवादात्मक तरतुदी बघा काय आहेत. तर लक्झरी पेट्रोल कार्स म्हणजे यूकेच्या आयात शुल्क आपण 110% 10% कमी केलेले आहे. म्हणजे पुढच्या 15 वर्षापर्यंत ते कमी केलं जाईल हळूहळू. त्यानंतर मध्यम आणि लहान कार्स बघा शुल्क 50% कमी करायचे आहे, म्हणजे 5 वर्षामध्ये, येणाऱ्या 5 वर्षामध्ये. त्यानंतर हा पॉईंट महत्वाचा आहे, इलेक्ट्रिक, हायब्रिड आणि हायड्रोजन वाहनांवर पहिल्या 5 वर्षामध्ये काही पण आपण सवलत दिलेली नाही यूकेला. ठीक आहे, जेणेकरून जे काही आपलं डोमेस्टिक प्रोडक्शन आहे त्याला आपण प्रोटेक्ट करू. सरकारी खरेदीमध्ये प्रवेश, तर यूकेच्या ज्या कंपन्या आहेत त्यांना आपण सरकारी खरेदीमध्ये प्रवेश दिला आहे, आपण ज्याला गव्हर्नमेंट प्रोक्युअरमेंट म्हणतो. कसं बघा, यूके कंपन्यांना भारताच्या केंद्र सरकारच्या निविदांवर बोली लावण्याचा अधिकार मिळेल. जे काही इंडियन ऑक्शन होतील त्यामध्ये ते पार्टिसिपेट करतील. वाहतूक, हरित ऊर्जा, पायाभूत सुविधा इत्यादी क्षेत्रातील सुमारे 40,000 उच्च मूल्य करार खुले होतील. कोणासाठी? तर यूके कंपन्यांसाठी, केंद्र सरकारचे. बघा मग आता याचं कन्क्लुजन काय आहे, तर हे त्याचं कन्क्लुजन आहे. भारत या कराराकडे भविष्यातील व्यापार करारासाठी एक नमुना, टेम्पलेट, मॉडेल ॲग्रीमेंट म्हणून बघतो. आपल्याला जी USA सोबत किंवा युरोपियन युनियन सोबत जी ट्रेड डील साईन करायची आहे त्याच्यासाठी हे टेम्पलेट म्हणून काम करेल. हा व्यापार करार आर्थिक संबंध अधिक मजबूत करण्यासाठी, भारताच्या सेवा क्षेत्राला आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रवेश मिळवून देण्यासाठी, तसेच नवीन शुल्क कपात व सरकारी खरेदीत उदारीकरण करण्या यासारख्या गोष्टींचा प्रयोग करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. हे तुमचं कन्क्लुजन आहे. ठीक आहे, हा झाला आपला आर्टिकल नंबर 3 GS2 मध्ये आणि GS3 मध्ये तुम्हाला येईल. बघा आता अँड्रॉइड फोन्स जे आहे, जे आपलं लास्ट आर्टिकल आहे, तर अँड्रॉइड फोन कशा प्रकारे मदत करत आहेत, कशासाठी? तर अर्ली वॉर्निंग सिस्टीम, अर्थक्वेकच्या बाबतीत, भूकंपाच्या बाबतीत. प्रश्न कुठे येईल? तर आपत्ती आणि आपत्ती व्यवस्थापन GS3 मध्ये. आणि तुम्ही इंटरव्ह्यूला जरी फॉर एक्झाम्पल त्यांनी तुम्हाला सिच्युएशन बेस्ड केस स्टडीज जर दिलं की फॉर एक्झाम्पल तुम्ही अरुणाचल प्रदेशच्या एका जिल्ह्यामध्ये कलेक्टर म्हणून काम करत आहात किंवा DC म्हणून काम करत आहात आणि असं काही सिच्युएशन आली तर तुम्ही काय काय प्रिकॉशन्स घ्याल, त्यामध्ये असं काहीतरी तुम्ही कोट करू शकता. ठीक. बघा अँड्रॉइड फोन्स आणि भूकंपाचा तत्काळ इशारा 2021 आणि 25चा डेटा आहे आपल्याकडे, ह्या 5 वर्षाचा 21 ते 25. तर गुगलने हा अभ्यास केलेला आहे, त्याच्याद्वारे काय म्हटलंय की अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट सिस्टीमने 21 ते 24 दरम्यान 98 देशातील वापरकर्त्यांना स्मार्टफोनमधील ॲक्सिलरेटरचा वापर करून भूकंपाचा लवकर इशारा देण्यात यश आले आहे. त्यानंतर जागतिक प्रभाव बघा, म्हणजे आतापर्यंत जे काही सक्सेसफुल झालेलं आहे ते त्याच्याबद्दलचा डेटा दिलेला आहे. ही जी काही सिस्टीम आहे 2020 मध्ये अमेरिकेत सुरू झाली, 2021 मध्ये पूर्ण जगामध्ये ती विस्तार झाला तिचा. एकूण 18,000 भूकंप ओळखले या सिस्टीमने. 790 दशलक्षपेक्षा अधिक जे काही अलर्ट आहे ते पाठवले. बघा त्यामध्ये मग हे खूप महत्त्वाचं आहे, तुर्की, सिरिया, नेपाळ, फिलिपाईन्स येथे झालेल्या मोठ्या भूकंपापैकी 10 ते 60 सेकंदाचा पूर्व इशारा देण्यात आला. बघा मी बिल्डिंगमध्ये आहे, मला ॲटलिस्ट 10 सेकंदाचा जरी इशारा भेटला की आता एक स्ट्रॉंग असा अर्थक्वेक येणार आहे, तरी मी एक सेफ ठिकाणी जाऊ शकतो. ठीक आहे, त्यासाठी या अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्टने मदत केलेली आहे. अँड्रॉइड अर्थक्वेक जी काही सिस्टीम आहे ती कशी मदत करते बघा. स्थिर अँड्रॉइड फोन्समधील ॲक्सेलरेटर कडून पी वेव्ज, जे काही पी तरंग आहे, प्राथमिक तरंग आहे, ते ओळखण्यासाठी क्राऊड सोर्स करून जो डेटा येतो त्याचा वापर केला जातो. जवळील फोन्सकडून पुष्टी होते. म्हणजे बघा फक्त एका मोबाईलला जे काही अलर्ट दिलाय म्हणून नाही, तर सगळ्या मोबाईल्सचा डेटा घेतला जातो. गुगल सर्व्हरकडे या तरंगांची माहिती पाठवली जाते आणि त्यानुसार मग त्या भूकंपाच्या स्थानाची आणि तीव्रतेची माहिती जमा केली जाते. धोकादायक एस वेव्ज म्हणजे ज्या काही सेकंडरी वेव्ज ज्या थोड्या वेळाने येणारे ते येण्यापूर्वी इशारे जारी केले जातात. आपल्याला माहिती आहे की पी वेव्ज पहिल्यांदा पोहोचतात, सेकंडरी वेव्ज ज्या आहेत त्या थोड्या वेळाने पोहोचतात. पण हा जो काही ही जी काही सिस्टीम आहे अर्थक्वेक अँड्रॉइड सिस्टीम, तर ती पी वेव्हचा डेटा घेते. तर बघा पण हे पण महत्वाचं आहे, जी काही सरफेस वेव्ज आहे, जी आपण ज्याला म्हणतो की मोस्ट डिस्ट्रक्टिव्ह वेव्ज असतात, तर त्या रिकग्नाइज करण्यामध्ये ही अजून मदत करत नाही आपल्याला. 2 प्रकारचे इशारे आहेत. तर बी अवेअर सौम्य कंपाऊंडसाठी, ठीक आहे, की 5 पर्यंत किंवा 5च्या खाली आहे रिश्टर स्केलमध्ये, तर सौम्य कंप आपण ज्याला म्हणतो, तर त्याचा इशारा असतो बी अलर्ट. टेक ॲक्शन म्हणजे काय, तुम्ही काहीतरी ॲक्शन घ्या आता,
तीव्र असा अर्थक्वेक असा येणार आहे. ठीक आहे. मग अल्गोरिदम कसा वर्क करतो बघा. पी आणि एस वेव्हज मध्ये येणाऱ्या वेळकाच्या फरकावरून इपिसेंटर काढले जाते. खोल भूकंपासाठी मॅन्टलमधून लाटांचा प्रवासाचा विचार केला जातो की हा अर्थक्वेक डीप मॅन्टल अर्थक्वेक आहे का, डीप क्वेक आहे का, त्यानुसार किती खालून ज्या काही वेव्हज आहेत त्या आलेल्या आहेत. ठीक आहे, त्यानुसार विचार केला जातो. मर्यादा आणि सुधारणा बघा. काही वेळा भूकंपाची तीव्रता अचूकपणे मोजण्यात त्रुटी आलेल्या आहेत. ठीक आहे, आपण तेवढं समजू शकतो. म्हणजे आतापर्यंत कधी झालेलं आहे असं, तर 3 वेळेस असं झालेलं आहे की चक्रीवादळ आलेत आणि तरी पण त्याने अलर्ट दिलाय की अर्थक्वेक आला म्हणून. ठीक आहे. केल्या गेलेल्या सुधारणा काय की जो एरर होता तो आधी 0.5 होता, तर आता तो 0.25 पर्यंत कमी करण्यात आलेला आहे. खूप महत्त्वाचा आहे. इशाऱ्याच्या वेगात आणि अचूकतेत सुधारणा करण्यात आलेली आहे. तर अँड्रॉइड अर्थक्वेक अलर्ट प्रणाली दाखवते की ग्राहकस्तरीय सेन्सर्सचा वापर करून मोठ्या प्रमाणावर रिअल टाइममध्ये भूकंपाचा शोध घेणे आणि सार्वजनिक सुरक्षितता सुनिश्चित करणे शक्य आहे. ठीक आहे. बघा म्हणजे महत्त्वाचं आहे, यामधले जे पॉईंट आहेत ना ते तुम्ही डायरेक्टली आन्सरमध्ये कोट करू शकतात पेपर 3 मध्ये, आणि इंटरव्ह्यूमध्ये देखील तुम्ही सांगू शकता. आणि यावर प्रिलिम्सला देखील प्रश्न येऊ शकतो बरं का. अँड्रॉइड फोन्स ब्रॉट अर्ली वॉर्निंग टू 98 कंट्रीज. ठीक आहे. आजचं जे काही दृष्टिकोन आहे ते इथंच आपलं संपतंय. भेटूया पुढच्या सेशनमध्ये.